नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, ई समाधान पोर्टल कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? ई समाधान पोर्टल कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, विश्वविद्यालय अनुदान आयोग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, सीताबर्डी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सीताबर्डी हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नागपूर या जिल्ह्यात सीताबर्डी किल्ला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, NH9 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? NH9 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पुणे ते सोलापूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता आहे? भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, रेल्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय पर्वत दिन केव्हा साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय पर्वत दिन केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 11 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कोयना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केले? खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, आचार्य विनोबा भावे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, ई फेरफार प्रकल्पाची सुरुवात करणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता? ई फेरफार प्रकल्पाची सुरुवात करणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, सबस्टन्स अँड द शॅडो हे कोणाचे आत्मचरित्र आहे? सबस्टन्स अँड द शॅडो हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, दिलीप कुमार यांचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, कोणता कालावधी मान्सूनचा म्हणून गणला जातो? कोणता कालावधी मान्सूनचा म्हणून गणला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जून ते सप्टेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, युरेनियमसाठी प्रसिद्ध असलेली जादूगोरा खाण कोणत्या राज्यात आहे? युरेनियमसाठी प्रसिद्ध असलेली जादूगोरा खाण कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, झारखंड या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट ही पदवी कोणाला देऊन आचार्य अत्रे यांनी त्यांचा गौरव केला? मुंबईचे अनभिषिक्त सम्राट ही पदवी कोणाला देऊन आचार्य अत्रे यांनी त्यांचा गौरव केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जगन्नाथ शंकर शेठ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, इसवी सन 1846 मध्ये कोणाच्या प्रयत्नांतून म्युनिसिपल ॲक्ट हा कायदा संमत झाला? इसवी सन 1846 मध्ये कोणाच्या प्रयत्नातून म्युनिसिपल ॲक्ट हा कायदा संमत झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जगन्नाथ शंकर शेठ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले नव्हते? खालीलपैकी कोणी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले नव्हते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लोकमान्य टिळक यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, कोणत्या वर्षी जगन्नाथ शंकर शेठ हे जस्टिस ऑफ पीस या पदावर विराजमान झाले? कोणत्या वर्षी जगन्नाथ शंकर शेठ हे जस्टिस ऑफ पीस या पदावर विराजमान झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1857व्या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, सजीवांच्या पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? सजीवांच्या पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पेशीशास्त्र म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, कोणती पर्वतरांग दक्षिण भारतात आहे? कोणती पर्वतरांग दक्षिण भारतात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, निलगिरी ही पर्वतरांग दक्षिण भारतात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, तालुक्यातील पिकांची आणेवारी ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? तालुक्यातील पिकांची आणेवारी ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तहसीलदार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, शिपाई शूर होता यातील शूर काय आहे? शिपाई शूर होता या वाक्यातील शूर हे काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, शूर हे विशेषण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, पुढील वाक्यातील काळ ओळखा. विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केले. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भूतकाळ.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास कोणते अंदाजपत्रक म्हणतात? जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास कोणते अंदाजपत्रक म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, शिल्लकीचे अंदाजपत्रक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे? जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, WTO. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राजस्थान व आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत कोणती नोट चलनात नाही? सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत कोणती नोट चलनात नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, आसाम या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. भारतातील कोणता पहिला जिल्हा बनलेला आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर ऊर्जेवर आहेत? भारतातील कोणता पहिला जिल्हा बनलेला आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर ऊर्जेवर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गुजरातमधील सुरत या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ हे कोणत्या शहरात आहे? हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ हे कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बर्लिन या शहरात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. 1997 ते 1998 या कालावधीत भारताचे पंतप्रधान पद कोणी भूषवले? 1997 ते 1998 या कालावधीत भारताचे पंतप्रधान पद कोणी भूषवले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, इंदर कुमार गुजराल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सांगली या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, निलगिरी ताहेर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. भारतात पर्यावरण संरक्षण कायदा कधी मंजूर झाला? भारतात पर्यावरण संरक्षण कायदा कधी मंजूर झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1986. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा कशाचा भाग आहे? भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा कशाचा भाग आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पश्चिम बंगाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 29 एप्रिल या दिवशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. बोकारो स्टील प्लांट कोठे स्थित आहे? बोकारो स्टील प्लांट कोठे स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, झारखंड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. भारतात नागतिब्बा शिखर कुठे आहे? भारतात नागतिब्बा शिखर कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, उत्तराखंड या ठिकाणी भारतात नागतिब्बा शिखर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. जम्मू काश्मीरमधील हेमिसन नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? जम्मू काश्मीरमधील हेमिसन नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हिमबिबट्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. कर्नाटक राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? कर्नाटक या राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, हत्ती आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. कर्नाटकमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? कर्नाटकमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मुलायनगिरी कर्नाटकमधील सर्वोच्च शिखर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. डोडो हा उडू न शकणारा पक्षी कुठे आढळत होता? डोडो हा उडू न शकणारा पक्षी कुठे आढळत होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मॉरिशस या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. बायोबस चालू करणारा प्रथम देश कोणता? बायोबस चालू करणारा प्रथम देश कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ब्रिटन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नागपूर या जिल्ह्यात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. मुस्लिम समाजातील सुधारणेला कोणी प्रारंभ केला? मुस्लिम समाजातील सुधारणेला कोणी प्रारंभ केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सर सय्यद अहमद खान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. भारताचे सर्वात खोल व भूवेष्टित असलेले विशाखापट्टणम हे बंदर भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे? भारताचे सर्वात खोल व भूवेष्टित असलेले विशाखापट्टणम हे बंदर भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पूर्व किनारपट्टीवर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. रुबल हे चलन कोणत्या देशाचे आहे? रुबल हे चलन कोणत्या देशाचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, रशिया या देशाचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. सह्याद्री घाटावरील हवामान कशा प्रकारचे आहे? सह्याद्री या घाटावरील हवामान कशा प्रकारचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, थंड व आर्द्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. जातीय निवाडा 1932 मध्ये कोणी घोषित केला होता? जातीय निवाडा 1932 मध्ये कोणी घोषित केला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा 1932 मध्ये घोषित केला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. अष्टविनायकाचे कोणते ठिकाण पुणे जिल्ह्यात नाही? अष्टविनायकाचे कोणते ठिकाण पुणे जिल्ह्यात नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बल्लाळेश्वर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तिलारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा. सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, आज्ञार्थी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे या अर्थाची म्हण ओळखा. मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे या अर्थाची म्हण ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन जनरल नॉलेज, तलाठी भरती व अन्य स्पर्धा परीक्षेकरिता व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.